बॉलिवूडमधील कलाकार मंडळी सध्या लीलावती रुग्णालयामध्ये पोहोचतायत। सैफच्या भेटीसाठी त्याची विचारपूस करण्यासाठी आता मित्रमंडळी ही लीलावती रुग्णालयामध्ये पोहोचायला सुरुवात झाली आहे। कलाकारांकडून सैफच्या तब्येतीची विचारपूस करण्यात येते। अपडेट जाणून घेऊया, अमेय राणे आपल्या सोबत आहे। अमेय, आतापर्यंत कोण कोण कलाकार दाखल झालेत सैफच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी? जसं आपल्याला माहिती आहे की मध्यरात्रीपासून सैफ इथं आणण्यात आलं, त्याच्यावर एक तातडीची शस्त्रक्रिया करण्यात आली आणि त्यानंतर जेव्हा सकाळी ही बातमी संपूर्ण मुंबईसह देशभरात पसरली तेव्हा इथं जे जवळचे त्यांचे बॉलिवूडमधले कुटुंबीय होते, मित्र होते, त्यांनी आता लीलावती हॉस्पिटल हळूहळू गाठण्यास सुरुवात केली आहे। तुर्तास सैफ अली खान यांच्या कुटुंबियातील व्यक्तींचाच याचा जास्त भरणा आहे। पत्नी करीना कपूर, करिश्मा कपूर, कुणाल खेमू याच्यासह सारा अली खान, सोहा अली खान, त्यांचा मुलगा इब्राहिम, हे सगळे जे कुटुंबीय आहेत यांची लीलावती रुग्णालयात उपस्थिती राहिलेली आहे। त्याचबरोबर रामदास आठवले केंद्रीय मंत्री यांनी सुद्धा सैफ अली खान याची भेट घेतलेली आहे। अन्य काही लोक सुद्धा आता इथं दाखल होतील अशी अपेक्षा आहे। त्याच्या वैद्यकीय चाचणीनंतर स्पष्ट झालेलं आहे की सैफ अली खान याच्या जीवितास कुठलाही धोका नाहीये। आपल्याला माहिती आहे की त्याला 6 गंभीर वार झाले होते त्याच्या शरीरावरती, ज्यातले 2 घाव अतिशय गंभीर स्वरूपाचे होते। एक मानेवरचा आणि दुसरा पाठीवरचा। पाठीच्या कण्याच्या अगदी जवळ त्याला खोलवर जखम झालेली होती आणि त्यामुळे ही गंभीर असण्याची शक्यता होती। त्याच्या कण्यातनं एक फ्लुइड जो असतो मज्जासंस्थेतला तो सुद्धा वाहत होता, त्यामुळे तातडीनं ही शस्त्रक्रिया करावी लागली। मात्र ही पूर्णपणे यशस्वी झालेली शस्त्रक्रिया असं डॉक्टरांनी काही वेळापूर्वीच माध्यमांना येऊन माहिती दिलेली आहे। त्यामुळे त्याच्या जीवितास कुठलाही धोका नाहीये। याचबरोबर अन्य ज्या वैद्यकीय सोयी सुविधा असतील, म्हणजे डर्मेटोलॉजिस्ट असेल, प्लास्टिक सर्जरी त्याची त्या जखमेची करण्यात आलेली आहे। इतर सुद्धा ज्या सोयी आहेत त्या रुग्णालयातनं पोहोचवल्या जात आहेत सैफ अली खानला आणि आता त्याला रिकव्हरी रूममध्ये ठेवलेला आहे। जसा तो रिकव्हर होईल आणि तो बोलण्याच्या कंडिशनमध्ये येईल तसं रुग्णालय प्रशासन मुंबई पोलिसांना त्याची माहिती देईल। पोलिसांचे सुद्धा एक पथक इथं जातीनं तैनात आहे। त्यानंतर सैफ अली खानचं स्टेटमेंट जर तो त्या कंडिशनमध्ये असेल तर ते स्टेटमेंट घेतलं जाईल आणि त्यानंतर नेमकं काल रात्री काय घडलं होतं हे सैफकडनं जाणून घेण्याचा प्रयत्न केला जाईल। या दरम्यान जो हल्लेखोर होता त्याची ओळख पटल्याची माहिती पोलीस सूत्रांकडनं मिळते आणि त्याच्या शोधात अन्य काही टीम ज्या आहेत त्या चौफेर रवाना झालेल्या आहेत आणि त्याला ताबडतोब अटक केली जाईल असा विश्वास वरिष्ठ पोलीस अधिकारी माध्यमांना खासगीत बोलताना देत आहेत। त्यामुळे लवकरात लवकर हा मारेकरी पकडला जाईल, हल्लेखोर पकडला जाईल आणि त्यानंतर सैफच्या घरी घुसण्याचा केवळ चोरी हाच हेतू होता की अन्य काही हेतून ही व्यक्ती सैफ अली खानच्या घरी घुसली होती याचा खुलासा होऊ शकेल। परंतु तुर्तास सैफ अली खानच्या जीवितास कुठलाही धोका नाहीये। त्याच्यावरची प्राथमिक तातडीची शस्त्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे आणि त्याच्या मेडिकल डेव्हलपमेंटवरती उद्या डॉक्टर त्याच्या डिस्चार्जवरती काहीतरी निर्णय घेतील असं माध्यमांना हॉस्पिटलच्या रुग्णालय प्रशासनाकडनं सांगण्यात आलंय। दीपक, अमेय, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।